शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 जिल्हास्तरीय मार्गदर्शक वर्गामध्ये स्वागत आहे. तर प्रथम तर तुमचं सर्वांचं अभिनंदन की तुम्ही मिशन आनंद परीक्षा छान मार्कांनी पास केलेले आहात आणि तुम्ही सर्व त्या पूर्ण नगर जिल्ह्याचे क्लिअर आहात. तुमच्यासाठी हा जो वर्ग आयोजित केलेला आहे तर त्या वर्गामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर माझं नाव वंदना तळपाडे. गण स्क्रीन दिसते का?
दिसतंय का? नमस्कार. सर्वात सर्वांना सॉरी की थोडा टेक्निकल इश्यू मुळे थोडा वेळ लागला आपल्याला. काय हरकत नाही. आपण ते करूयात आपल्याला. सर्वप्रथम मी माझे इंट्रोडक्शन देते. माझं नाव कळपाडे वंदना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडोशी. आजचा विषय आहे आपला गणित आणि आपला घटक आहे संख्या. त्याचा उपघटक आज आपण घेणार आहोत तो आहे संख्यारेषा. सर्वात प्रथम तर मी सांगू इच्छिते की संख्यारेषा हा आपल्या स्कॉलरशिपच्या गणित विषयामधला अतिशय सोपा असा घटक आहे. त्यामुळे कोणीही या विषयाची या घटकाची भीती बाळगायचं काही कारण नाहीये आणि अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला एक्सप्लेन पण करणार आहे. त्याच्यामुळे आपणास काही शंका असतील तर ते क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. सर्वप्रथम आपण संख्या रेषा एकदा समजून घेऊया. तुम्ही सर्व तर क्षणार्धाच्या परीक्षेमध्ये 230 तुम्ही मार्क पाडलेले सर्व टॉपर्स आहात. त्यामुळे बऱ्याच जणांना याच्या बेसिक कन्सेप्ट माहितच असतील. पण तरी सुद्धा ज्यांच्या काही गोष्टी क्लिअर नसतील त्याच्यासाठी आपण थोडंसे क्लॅरिटी करून घेऊया आणि नंतर आपण उदाहरणाकडे जाणार आहोत. सर्वप्रथम तर संख्या रेषा हा जो घटक आहे यामध्ये संख्या रेषेवरती जर तुम्ही ऑब्झर्व केलं सर्वांनी मध्यभागी मध्यभागी 0 किंवा O हा आपल्याला बिंदू दाखवलेला आहे. संख्या रेषेवर सर्वात प्रथम समजून घेण्यासारखे घटक असे आहेत की हे M बिंदूचा निर्देशक आहे 2. त्याचप्रमाणे C बिंदूचा निर्देशक कोणता झाला? -2. अशा प्रकारे A B C D O हे सर्व झाले बिंदू आणि त्याच्या खालचे हे झाले जे निर्देश केलं जातं त्याला म्हणतो आपण निर्देशक. ठीक आहे. आता त्यानंतर आपण दुसरीकडे येऊया. आता जर हा 0 आहे हा 0 जर म्हणजे आपण तर शून्याच्या उजवीकडचे जेवढे काही अंक असतात ते आपण धन संख्या असं म्हणतो. सर्व धन संख्या असतात आणि शून्याच्या डावीकडच्या जेवढ्या काही संख्या आहेत त्या सर्व संख्या ऋण संख्या असतात. हे तर बेसिक बहुतेक सगळ्यांनाच माहित असेल पण तरी सुद्धा हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे कारण की स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये अतिशय सोपे प्रश्न असतात आणि बहुतेक प्रश्नांचं स्वरूप असंच आहे की धन आणि ऋणाच्या संबंधितच लहान मोठेपणा दाखवण्यासाठी त्या गोष्टी आधी क्लिअर असणं फार गरजेचं आहे. आपण काही चुका होऊ शकतात पण एवढं जर लक्षात ठेवलं की शून्याच्या उजवीकडच्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या धन संख्या दर्शवतात आणि शून्याच्या डावीकडच्या ज्या संख्या आहेत त्या सर्व ऋण संख्या दर्शवतात. आता दुसरी गोष्ट अशी की तुमचं सुरुवातीलाच पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमेय अपरिमेय या सर्व संख्यांचा अभ्यास झालेला आहे. धन-ऋणाचा पण अभ्यास झालेला आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की धन संख्या या मोठ्या असतात आणि ऋण संख्या या लहान असतात. त्यामुळे जर आपण लहान मोठेपणाचा जर विचार केला लहान मोठेपणाचा जर आपण इथे विचार केला तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की शून्यापासून आपण जसं जसं उजवीकडे जातो तशा संख्या मोठ्या मोठ्या होत जातात आणि शून्यापासून
जसं जसं आपण डावीकडे येतो तसं तशा संख्या लहान लहान अशा होत जातात. त्यामुळे जर तुम्हाला जर असा एखादा प्रश्न विचारला की -4 आणि 0 यापैकी लहान मोठेपणा ओळखायचं असेल तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की -4 आणि 0 याच्यामध्ये 0 हा नेहमी मोठा असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा लहान मोठेपणा पण समजणं गरजेचं आहे. मोठे असतात आणि ऋण संख्या ह्या नेहमी लहान असतात. आता हे फक्त -4 जरी असेल तर जर -400 जरी असेल तरी सुद्धा -400 ही शून्यापेक्षा लहानच असते. ठीक आहे, त्यामुळे ही एक महत्वाचा पॉइंट सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कुणाकडे सर्वांनी पेन नोटबुक सगळ्यांनी घेऊन बसलेले असालच तर या संख्या रेषा माझ्यासोबत तुम्ही तुमचा एक टॉपिक क्लिअर होणार आहे. त्यामुळे सर्वांनी पेन आणि नोटबुक घेऊन बसा आणि माझ्यासोबत जे काही मी लिहिलेलं आहे किंवा जे काही तुमच्या समोर दिसतंय ते तुम्ही पण एकदा लिहून घेतलं तुमचे रिव्हिजन पण होऊन जाईल आणि हा टॉपिक तुमचा क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तर हे धन ऋण आणि लहान मोठेपणा हा लक्षात आलेला असेल तुमच्या. आपण पुढे जाऊया. आपण हे आताच बघितलंय संख्या रेषेवरील कोणत्याही दोन संख्यांपैकी डावीकडील संख्या ह्या लहान असतात आणि उजवीकडील संख्या ह्या मोठ्या असतात. ठीक आहे, कोणतीही ऋण संख्या ही शून्याच्या डावीकडे असते आणि कोणतीही संख्या धन संख्या ही उजवीकडे असते. हे सर्व आपण घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट हा शेवटचा आहे की संख्या रेषावरील कोणत्याही दोन बिंदूची निर्देशक जर आपल्याला माहित असतील तर आपण त्या बिंदूमधील अंतर काढू शकतो. आता हा प्रश्न बहुतेक वेळा परीक्षांना येतो. दोन बिंदूंमध्ये तुम्हाला अंतर काढायला सांगतात. आता ते अंतर काढण्यासाठी आपण बहुतेक वेळा वजाबाकी हाच एक सूत्र किंवा वजाबाकीचं टेक्निकचा वापरणार आहोत. त्यामुळे तुम्हाला इथे वजाबाकी केली तुम्हाला या दोन बिंदूंमधलं अंतर काढता येणार. त्याची गणित आपण पुढे घेणारच आहोत, तुम्हाला पुढे समजेल. चला, तर आपला आजचा पहिला प्रश्न आपण स्टार्ट करूया. माझ्यासोबत तुम्ही पण सोडवा आणि मला तुमचं उत्तर बरोबर आहे की चूक आहे हे तुम्ही स्वतः चेक करायचं. ओके, पहिला प्रश्न कोणत्या बिंदूचा निर्देशक -1/5 आहे? कोणत्या बिंदूचा निर्देशक -1/5 आहे ते आपल्याला काढायचं. आता तुम्ही जर ह्या संख्या रेषेवर ऑब्झर्व केलं, आता इथे अजून एक गोष्ट क्लिअर करते म्हणजे तुमचं इथे सुरू होईल. पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा आपल्याला संख्या रेषा दिलेली असते त्यावेळेस सर्वात आधी आपला शून्य कुठे आहे हे आपल्याला आधी शोधायचं असतं. एकदाच आपल्याला शून्य सापडला आणि आपल्याला हे निर्देशक जे खालचे दिलेले आहेत. आता याच्यामध्ये तर भरपूर निर्देशक दिलेले आहेत. याच्यामध्ये दोन निर्देशक जरी दिलेले असतील तरीही आपण बाकीचे सर्व निर्देशक काढू शकतो. आता याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे शून्यापासून इकडे पुढे किती लाईन्स आहेत ते आपण मोजणार आहे. 1 2 1 2 3 4 आणि 5. आता तुम्ही जर हे एकदा बघितलं तर इथे आपल्याला दिलेले आहे 3/5 हा एक निर्देशक दिलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 5/5 हा एक निर्देशक दिलेला आहे. म्हणजे आपल्याला एक क्लू दिलेली आहे त्यांनी की 3/5 आणि 5/5 याच्यावरून आपल्याला समजू शकतं की हा जो x आहे याचा निर्देशक काय असेल 4/5. ठीक आहे, आता हा जर 4/5 असेल तर याच्यानंतर आपण उलट सुद्धा मागे येऊ शकतो. पण नक्कीच हा निर्देशक 2/5 असेल आणि हा निर्देशक 1/5 असेल. आता तुम्ही म्हणत असाल की मॅडम तुम्ही 2/5 कसं काय केलं? इथे जर 18/45 दिलेलं आहे तुम्ही 2/5 कसं बोलता? तर तुम्हाला हे सुद्धा काढता आलं. जर आपण लहान भाग दिला तर आपल्याला काय उत्तर मिळतं ते बघूया. आता ह्या दोन्ही संख्या ज्या आहेत त्या कोणत्या एका संख्येच्या पाड्यामध्ये आहेत? 9च्या पाड्यामध्ये. ठीक आहे, तर 9 दुने 18 5 45 आपलं उत्तर आलेलं आहे 2/5. बरोबर 2/5 आलेलं आहे. आता आपल्याला हे निर्देशक इथे आपण शोधलेले आहे. आता आपण एका उत्तराकडे जाऊ. कोणत्या बिंदूचा निर्देशक -1/5 आहे? -1/5 जे उत्तर आहे -1/5 म्हणून आपलं उत्तर आहे ए. दुसरा प्रश्न बिंदू
एल चा निर्देशक कोणता? सांगा बरं, बिंदू एल चा निर्देशक आहे. एल कुठे शोधा आधी? आहे एल चा निर्देशक 1/5 आहे. पण इथे कुठेही 1/5 हा ऑप्शन नाही. आता काय करायचं? उत्तर चुकीचे आहेत का? ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत का आपल्याला? 1/5 असा कोणता पूर्णांक आहे की त्याचा लहान आपण त्याला भाग दिला तर तो 1/5 आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हा 3/15 हा जो आहे त्याला जर आपण बघितलं तर 1/5 उत्तर आहे, म्हणून आपलं उत्तर 3/15 आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला डायरेक्ट उत्तरच दिलेलं असेल असं नाही. तुम्हाला हे उत्तर सुद्धा काढता आलं पाहिजे आणि त्याच्यावरून तुम्हाला बघितल्यानंतरच लगेच समजलं पाहिजे की आपण काय आहे. आता पुढचा बिंदू बी चा निर्देशक कोणता? चला आता इथं बिंदू बी दिलेला आहे पण त्याचा निर्देशक दिलेला नाहीये. तर आपल्याला हे दोन निर्देशक माहिती आहेत, -3/5 आणि 1/5. म्हणजे ऑब्वियसली हा निर्देशक -2/5 असणार आहे. ते -2/5 मध्ये आहे का? नाहीये. मग आपण काय करायचं? सेम आपण जे केलं होतं मगाशी, ते आपण 2/5 काढले पण ते 18/45 पण ते आहे न मध्ये. आपल्याला उत्तर विचारलेलं आहे इथे बघा, डी हा शून्याच्या डावीकडे आहे. डावीकडे म्हणजे सगळे ऋण पाहिजे. जे आपलं उत्तर ऋण मध्ये येणार आहे ते पण -2/5 पाहिजे. ते हा जो 18/45 आहे. धन आहे पण डावीकडे असल्यामुळे हे 2/5 -2/5 म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे 18/45. आणि अशाच प्रकारचे प्रश्न असतात अतिशय सोपे. फक्त तुम्हाला याचं लहानाचा हा ग्रुप काढता आला पाहिजे. बस एवढं जर तुम्हाला काढता आलं की तुम्हाला ह्या प्रश्नाचे मार्क जाणार नाही. आणि बहुतेक 1 किंवा 2 प्रश्न हमखास असतात, त्यामुळे हा आपले एकदम गॅरंटेड मार्क्स आहे. आपण हे अजिबात मार्क जाऊ द्यायचे नाही. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आता खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? चला सोडवा बरं. आता पहिलं 39/32 ही परिमेय संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. आता आपल्याला संख्या रेषा सर्वांची झोपेत जरी विचारली तरी सुद्धा पाठ झाली पाहिजे. ती आहे 0. इकडच्या सर्व संख्या ज्या असतात त्या असतात धन. इकडच्या सर्व संख्या ज्या असतात त्या संख्या असतात ऋण. आता 39/45 ही जी संख्या आहे ती धन आहे की ऋण आहे? ती धन आहे, बरोबर. चिन्ह दिलेलं आहे का? नाही. मग ती शून्याच्या डावीकडे येणार की उजवीकडे? ऑब्वियसली ती उजवीकडे पाहिजे. डावीकडे असणार आहे का? नाही. चुकीचे विधान सापडलेले. आपण खालचे पण विधान बघूयात कोणतं चुकीचं आहे आणि कोणतं बरोबर आहे. -15/-19. आता तुम्ही मला सांगा की ही शून्याच्या डावीकडे येणार की उजवीकडे? आता बऱ्याच जणांना वाटेल की अरे मॅडम इथे तर ऋण दिलेलं आहे, म्हणजे ऋण संख्या आहे आणि हे उत्तर एकदम बरोबर आहे डावीकडे आहे. पण नाही, असं नाहीये. आता तुमचा हे सुद्धा झालेलं आहे ऑलरेडी, तरीही मी एक्सप्लेन करते. -15/-19. आता तुम्हाला माहिती आहे वरती पण ऋण आणि खाली पण जर ऋण असेल तर ही संख्या ही धन असते. त्यामुळे हे जे विधान आहे डावीकडे येते चूक आहे. ते नेहमी उजवीकडे पाहिजे, कारण की ही जी संख्या आहे ती ऋण संख्या नाही, ही धन संख्या आहे. फक्त इथे ऋण आणि ऋण तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी तो ऑप्शन दिलेला आहे. पण तुम्हाला माहित असायला हवं की वरती आणि खाली इकडे जर ऋणाचं चिन्ह असेल ती संख्या नेहमी धन असते. चला पुढची संख्या 4/5 ही संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे येते. आता आपल्याला माहिती आहे की ही संख्या धन आहे की ऋण आहे? धन आहे, उजवीकडे आहे, म्हणजे हा ऑप्शन आपला बरोबर आहे. -8/3 आणि 3/7 या शून्याच्या एकाच बाजूला येतात. आता -8/3 ही येणार आहे शून्याच्या डावीकडे. 3/7 ही संख्या येणार आहे शून्याच्या उजवीकडे. मग ह्या एकाच बाजूला आहेत की विरुद्ध बाजूला आहेत? तर नाही, एका बाजूला नाहीये, विरुद्ध बाजूला आहेत. हे सुद्धा विधान चुकीचं आहे. ह्या दोन विधान चुकीचे आहेत.
हे आपले हे दोन उत्तर असणार आहे. ओके, जाऊया. आता परत खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. आता तुम्हाला हे उदाहरण अशा प्रकारचे बहुतेक कन्फ्युजिंग करणारे आणि असे लिखाण काम दिलेले उदाहरण असतात, कारण की तुम्ही वाचनामध्ये तुमचा बराचसा वेळ जातो. वाचन पण फास्ट असलं पाहिजे, संख्या बघून पटापट पटापट तुम्हाला अंडरलाईन करून ते उत्तर काढता आले पाहिजे. चला पटापट सोडवा बरं. आता 703 703 ही संख्या संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे येते. आता ही संख्या धन आहे, म्हणजे ती उजवीकडे येणार आहे. हे विधान बरोबर आहे, चुकीचं नाहीये. आपल्याला चुकीचे विधान शोधायचे, हे विधान बरोबर आहे. वजा 509 ही जी संख्या आहे ही शून्याच्या डावीकडे येते. 509 डावीकडे येते, म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे, हे सुद्धा विधान बरोबर आहे. वजा 3/5 आणि 1/5 या संख्या शून्याच्या विरुद्ध बाजूला आहेत. आता वजा 3/5 कुठे येणार आहे? शून्याच्या डावीकडे येणार आहे. आणि 1/5 ही संख्या शून्याच्या उजवीकडे येणार आहे. म्हणजे बरोबर हे विरुद्ध बाजूला झाले आहे. एकाच बाजूला आहेत का? तर नाही, त्या विरुद्ध बाजूला. म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. आता वजा 21/5 आणि 7/19 म्हणजे ह्या दोन्ही पण संख्या जर तुम्ही बघितल्या, त्या दोन्हीही ऋण संख्या आहेत आणि ह्या विरुद्ध बाजूला येणार नाही. इकडे 21/5 ही ह्याच बाजूला येणार आहे, 7/19 ही सुद्धा ह्याच बाजूला. त्या दोन्ही एकाच बाजूला आहे, विरुद्ध बाजूला नाही. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? हे चुकीचं विधान आहे. म्हणून आपलं उत्तर हे असणार. समजलं सर्वांना? जाऊया. पुढील संख्या रेषेचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आता कोणत्या बिंदूचा निर्देशक 1/7 आहे? निर्देशक, आता हा प्रश्न आपण ठेवूयात, कारण तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जण सोडणार पण आहे. तर आधी एक थोडंसं आपण संख्या रेषा इथे आपण निर्देशक शोधून घेऊयात आणि मग आपलं उत्तर पण पटापट सापडेल. ज्या मुलांना संख्या रेषा समजत नसेल किंवा तुम्ही अवघड वाटत असेल किंवा त्यांना असं वाटत असेल की अरे बापरे कसं शोधायचं, त्यांच्यासाठी एक थोडं क्लिअरिटी होऊन जाईल. आपण आधी त्याच्यात निर्देशक शोधूया आणि मग गणिताचे उत्तर तुम्हाला पटापट सापडेल. आता सर्वात प्रथम मी तुम्हाला काय सांगितलं, आधी शून्य शोधायचं. ठीक आहे, शून्यानंतर किती आहेत ते बघूया आपण. 1 2 3 4 5 आणि 6 रेषा. ठीक आहे, मग त्याच्याचे निर्देशक आपल्याला काय दिले आहेत? 3/7 हा एक निर्देशक दिलाय बघा. आणि हा जर निर्देशक तुम्ही बघितला, हे दोन्ही निर्देशक यांना जर तुम्ही सोपं रूप दिलं, लहान रूप त्याचं स्वरूप दिलं, 3 1 3 3 1 7 1/7 म्हणजे तुमचा हा झाला 1/7. हा जर 3/7 असेल तर हा होईल 2/7. हा 3/7, हा 4/7 होणार. हा बरोबर 5/7, हा 6/7. क्लिअर आहे? सगळ्यांना समजलं कसे निर्देशक शोधायचे? त्याचप्रमाणे आपण इकडे सुद्धा निर्देशक शोधू शकतो. हे वजा 1/7 दिले, हे वजा 2/7 म्हणजे हा किती असणार? वजा 3/7. हा वजा 4/7 आहे. जर तुम्ही याला भाग देऊन बघितला सॉरी 1/8 14 बरोबर आलं बघा. वजा 4/7 आणि हा येणार आहे वजा 5/7. ओके, तर आता आपल्या सगळे निर्देशक आवश्यक शोधलेले आहेत. आता आपण उत्तर काढू. कोणत्या बिंदूचा निर्देशक 1/7 आहे? सांगा बरं, कोणत्या बिंदूचा निर्देशक 1/7 आहे? आपलं उत्तर समोरच आहे, त्यामुळे सर्वांना समजून गेलं असेल. L जो आहे त्याचा निर्देशक 1/7 आहे. आता तुम्हाला लगेच तुम्ही सोडवायला गेले असते 321 म्हणजे तुम्हाला तो पूर्ण 1/7 दिसतच नाहीये मॅडम, हे प्रश्न चुकीचा आहे की काय? नाही, आपल्याला सोपं करून घ्यायचंय, लहान रूप द्यायचे त्याला आणि आपलं उत्तर आपल्याला सापडतं. ए बिंदूचा निर्देशक कोणता? तर ए बिंदू बघा इथे आहे. याचा जर निर्देशक तुम्ही बघितला, हा वजा 8/14 आहे. त्याला आपण सोपं रूप दिलंय ते वजा 4/7.
7 आहे. आता -8/14 हा ऑप्शन कुठे आहे का बघा बरं. हा -8/12 आहे, हा -4/7 आहे, हा -8 आहे आणि हा 8/14 आहे. आता बऱ्याच जणांनी बघितल्या खूप जण आपण एकदा त्या टेन्शन मध्ये असतो आणि पटकन आपण त्या उत्तराला टिक करू शकतो. पण हे धन आहे, आपलं उत्तर ऋणमध्ये हवंय आपल्याला, त्यामुळे आपलं हे उत्तर येणार नाही. त्यामुळे आपलं उत्तर काढले बघा 4/7. ए बिंदूचा निर्देशक काय आहे? -4/7. बघा आपण हे सोपं केल्यामुळे आपलं उत्तर लगेच आहे. आता क्यू चे ए पासूनचे अंतर T. आपण तुमचं जर लक्षात असेल तर आधी मी जेव्हा आपण संख्या रेषा समजून घेत होतो त्यावेळेस बरेचसे असे मी वाक्य दिले होते, त्यामध्ये अंतर काढण्याचे एक वाक्य होतं. तुम्हाला बोलले होते की हे वाक्य फार महत्वाचे आहे, कारण की त्या अंतर काढण्यावर एखादा प्रश्न तर येतोच प्रत्येक वेळेला येतो. आणि अंतर काढण्यासाठी आपण वजाबाकी करावी. हे पण क्यू पासून येते. क्यू साठी शोधायचं आपल्याला क्यू आणि ए कुठे? ए इथे आहे. तर आपण काय करणार? क्यू आणि ए हे जे निर्देशक आहेत, क्यूचा निर्देशक किती बघा बरं, 1521 आणि ए चा निर्देशक किती आहे सांगा बरं, -8/14. आता मी त्यांनी जे दिलेला आहे तोच वापरतीये, त्याला मी अजून काय सोपं वगैरे दिलेलं नाहीये. पण आपण त्याला जर लहान त्याचं स्वरूप तयार केलं 5/7 आणि आपलं हे -4/7 हे आहे. आणि आपल्याला यांची वजाबाकी करायची, कारण अंतर काढण्यासाठी आपण काय करतो? वजाबाकी करतो. क्यू आणि ए यांची जर आपण वजाबाकी केली 5/7 वजा 4/7. तर इथे एक गोष्ट आहे की आपल्याला वजाबाकी करायची आहे, पण हा जो निर्देशक आहे हा -4/7 आहे. त्यामुळे आपण त्याच्या कंसामध्ये त्याला वजाचं चिन्ह सुद्धा देणार आहोत. डायरेक्ट आपण 4/7 वापरू शकत नाही. त्यामुळे आपल्याला -4/7 वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला याचं उत्तर काय येणार आहे? 5. आता तुम्हाला तर माहित असेल ऋण ऋण हे जर चिन्ह असतील तर ऋणाच्या नेहमी धन होतं, त्याची बेरीज होते. म्हणून आपण 5 अधिक 4 म्हणजे 9/7 आपल्याला उत्तर येणार आहे. हा पहिला ऑप्शन आहे 9/7. सर्वांना समजलं? म्हणजे आपल्याला अंतर जेव्हा काढायचं असतं तेव्हा आपण वजाबाकी करतो. ते सुद्धा आपण वजाबाकीच करायची आहे. पण फक्त इथे ऋण चिन्ह आल्यामुळे ऋण ऋण जेव्हा असतं त्यावेळेस त्यांची बेरीज होते, म्हणून आपलं उत्तर इथे बेरीज केल्यामुळे 9/7 असं आलेलं आहे. ठीक आहे, बघूया. अतिशय सोपे प्रश्न आहे. फक्त अंतर काढायचं असेल त्यावेळेस धन आणि ऋण हे चिन्ह मात्र समजून घेऊन तुम्हाला ते उत्तर सोडवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट लगेच उत्तर सोडवणं शक्य नाही. नीट एकदा निरीक्षण करा, आयडियामध्ये मन शांत ठेवून सोडवायचे आहे. आता पुढचा प्रश्न, सोबतच्या संख्या रेषेवरील सर्व बिंदू समान अंतरावर आहेत, त्यावरून खालील प्रश्नाचे उत्तर काढा. 16 सगळ्यांनी प्रश्न चला. इथे जर तुम्ही संख्या रेषा जर बघितली तर सोबतच्या संख्या रेषेवरील सर्व बिंदू समान अंतरावर आहेत. तर तुम्ही जर आता एकदा ऑब्झर्व केलं तर आपण प्रत्येक वेळेस आपलं ठरलेलं होतं की आपण 0 आधी शोधत होतो. आता काही हरकत नाही, आपल्याला 0 काही दिलेलं नाहीये, तरी सुद्धा आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्याच्यानुसार आपण उत्तर काढलं. आता यू आर वजा क्यू टी हे जर तुम्ही बघितलं तर आधी आपल्याला हे बिंदू कोणकोणते आहेत बघायचे. ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे क्यू आणि टी अशा प्रकारे आपण काढणार. आता तुम्ही हे जर आपण बघितलं तर यू आर आणि क्यू
समजलं अंतर आपल्याला काय करायचं अंतर काढताना याच्यामध्ये जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. आपण फक्त एक ऑब्झर्व करणार आहे की ह्या सगळ्यांमध्ये किती रेषा दिलेल्या आहेत किंवा किती अंतर दिलेलं आहे. तर तुम्ही आता याच्यामध्ये आपण काढलं यू आर तर यू आणि आर मध्ये 1 2 3 4 5 6 8 आणि 9. ओके क्यू आणि टी क्यू आणि टी मध्ये किती रेषा बघू आपण क्यू आणि टी मध्ये 1 2 3 4 5 6 7. आपण अंतर काढायचे म्हणजे 7 आता आपल्याला आर आणि एस मध्ये 1 आणि 2 हे बघा त्या दोघांचं पहिलंच उत्तर मिळालेलं आहे आर एस याचं अंतर आहे ठीक आहे. ठीक आहे सर्वांना समजलं हे गणित अतिशय सोपं होतं आणि कोणत्या प्रकारे आपण फक्त आपल्याला ह्या रेषांमधला एकदा चेक केलंय की किती बिंदूंनंतर ते येत आहे याच्यावरून सुद्धा हे शॉर्टकट ट्रिक आहे अशा प्रकारे सुद्धा आपण हे उत्तर अशा प्रकारे शोधू शकतो. चला तुझा प्रश्न घेऊया. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक -3/7 असेल आणि पी व क्यू या बिंदूमधील अंतर 2 एकक असेल तर क्यू बिंदूचा निर्देशक किती असेल. आता तुम्ही जर बघितलं तर इथे आपल्याला कोणत्याही प्रकारची संख्या रेषा दिलेली नाहीये तरी सुद्धा आपल्याला हे उत्तर काढणं अतिशय सोपं आहे. मेन म्हणजे अंतर काढायला सांगितले गेले. अंतर म्हणजे बघा की आपल्या डोक्यात फिक्स लिमिट पाहिजे. काढूया तर आपल्याला पी बिंदूचा निर्देशक जो आहे तो -3/7 दिलेला आहे. ओके पी व क्यू या बिंदूमधील अंतर ते तर आपल्याला पी क्यू हे आपल्याला 2 दिलेला आहे आणि आपल्याला क्यू काढायचं आहे. तर आपल्याला वजाबाकी तर सर्वांनाच करता येते तर एक संख्या दिलेली असेल दुसरी संख्या काढतो आपण काय करायचं तर पी क्यू बरोबर पी वजा क्यू ठीक आहे. आता आपल्याला पी दिलेला आहे -3/7 आणि पी क्यू दिलेला आहे 2 त्याला काय काढायचं आहे क्यू काढायचं आहे. आपण इक्वेशन जसं आपण लिहितो तसं आपण इक्वेशन लिहून घेणार आहे आणि त्यानुसार आपण सोडवायचं आहे. आता आपण काय करणार आहे या क्यू ला इथेच ठेवूयात आपण आणि हा 3/7 आपण या साईडला घेतो. हे वजाबाकीचं चिन्ह आहे त्यानंतर त्याची बेरीज होणार आहे 3/7 क्यू ठीक आहे. आता आपल्याला सर्वांना गुणाकार किंवा त्या अशा प्रकारचे बिंदू सोडवता येतात. 7 × 14 14 आणि 3 17 म्हणजे आपलं उत्तर आहे 7 बरोबर वजा क्यू. आपल्याला क्यू काढायचं वजा क्यू काढायचं आहे का नाही ठीक आहे सर्वांना समजलं हे गणित कसं सोडवायचंय तुमच्याकडे घेऊयात आपण पुढीलपैकी अचूक विधान कोणते. अचूक म्हणजे योग्य विधान आपल्याला ओळखायचे त्याच्यामधलं बरोबर कोणतं आहे. आता असे गणित आपण आधी पण पुढे बघितलेले आहेत त्यामुळे सोपं आहे. संख्या रेषा एकदा तुम्ही
काढून घेतली तर अजून थोडं सोपं जाईल. काढून घेऊया. संख्या रेषेवर अधिक 513 ही संख्या 311 या संख्येकडे येते. बरोबर का? आतापर्यंत आपण ऋण आणि धन या संख्या बघतो. आता इथे काय झालेलं आहे, ही सुद्धा धन संख्या आहे आणि ही सुद्धा धन संख्या. आता तुम्हाला धन संख्यांमधला लहान मोठेपणा ओळखायचा असेल तर मला माहिती आहे 513 ही सुद्धा संख्या उजवीकडे येते. 311 ही संख्या सुद्धा उजवीकडेच येते. आता ह्या संख्यांमधली कोणती संख्या कोणत्या संख्येच्या उजवीकडे येते हे काढण्यासाठी आपण काय करणार? 513 या संख्येला आपण दशांश अपूर्णांकामध्ये करून घेऊया, जेणेकरून आपल्याला कोणती संख्या आधी आहे आणि कोणती संख्या नंतर आहे हे सुद्धा आपल्याला शोधता येईल. आता आपण त्याला दशांश अपूर्णांकात जर केलं 0 पॉइंट काय येईल बघा बरं. 13 1 13 13 26 13 39 311 ही जी संख्या जर आपण केली तर 11 दुने 5 म्हणजे याचं उत्तर 0.3 च्या पटीमध्ये येणार आहे. याचं जे उत्तर आहे 0.2 च्या पटीमध्ये आपल्याला येणार आहे. त्याच्या पुढे काही पॉइंट असू शकतात पण आपल्याला एवढी गरज नाहीये. आता तुम्हाला याच्यावरून कळालं असेल 0.3 मोठा आहे की 0.2 मोठा आहे. म्हणजे जर आपण संख्या रेषेवर बघितलं तर 0.2 आधी येणार आहे आणि 0.3 त्याच्या नंतर येणार आहे. मग 513 ही संख्या 311. आता आपण याच्या खाली लिहून जर घेतलं तर हे आहे 311 आणि हे आहे 513. मग सांगा बरं कोणती संख्या कोणत्या संख्येच्या उजवीकडे आणि कोणती संख्या कोणत्या संख्येच्या डावीकडे येते? 511 ही 311च्या उजवीकडे आहे की डावीकडे आहे? 513 ही संख्या 311 या संख्येच्या 513 ही संख्या 311च्या उजवीकडे आहे की डावीकडे आहे? ऑब्विसली उजवीकडे आहे. डावीकडे आहे का? नाही. 513 ही संख्या म्हणजे हे विधान आपलं बरोबर आहे. पण आपल्याला शोधायचं काय आहे? चुकीचं उत्तर कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं. पुढची संख्या रेषेवर 313 ही संख्या शून्याच्या डावीकडे येते. आता 313 ही संख्या शून्याच्या डावीकडे येणार आहे की उजवीकडे येणार आहे? ही संख्या उजवीकडे येणार आहे कारण ही संख्या धन आहे. फक्त ऋण संख्या ज्या असतात त्या डावीकडे येतात. त्यामुळे हे विधान आपलं चुकीचं आहे. पुढचं संख्या रेषेवर -413 व 313 या संख्या शून्याच्या डावीकडे येतात. आता 413 ही ऋण आहे म्हणजे ही संख्या रेषेवर डावीकडे येणार आहे. ओके. आणि 313 ही जी संख्या आहे ही संख्या रेषेच्या उजवीकडे येणार आहे. म्हणजे ह्या संख्या एकमेकांच्या विरुद्ध आहेत. त्या कोणीही एकमेकांच्या एकाच बाजूला नाहीये. त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. संख्या रेषेवर -513 ही संख्या 313च्या उजवीकडे येते. आता 513 ही संख्या डावीकडे येणार आहे आणि 313 ही जी संख्या आहे ही आपली उजवीकडे येणार आहे. मग ही संख्या जी आहे 513 ही संख्या 313च्या डावीकडे यायला हवी, उजवीकडे नाही. म्हणजे हे विधान चुकीचं आहे आणि हे सुद्धा आपलं विधान पहिल्यांदा चुकीचं होतं. म्हणजे आपले उत्तर कोणते असणार आहेत? हे जे आहे आपल्याला अचूक विधान शोधायचे, चुकीचे विधान नाही शोधायचे. म्हणजे आपले हे दोन उत्तर जे आहेत ते अचूक विधान आहेत. त्यामुळे आपले उत्तर ते असणार आहे. चला पुढचं गणित बघूया. संख्या रेषेवर P या बिंदूचा निर्देशक 4/7 आहे व बिंदू P व Q मधील अंतर 9/7 आहे. तर Q चा निर्देशक कोणता असेल? आपण आत्ताच हे गणित अशाच प्रकारचं गणित सोडवलेलं आहे. अतिशय सोपे गणित असतात हे.
पीचा जो निर्देशक आहे तुम्ही सुद्धा माझ्यासोबत सोडवायचंय. तेवढीच तुमची प्रॅक्टिस होणार आहे. नुसतंच लेक्चर बघायचं नाहीये किंवा ऐकायचं नाहीये. आणि फक्त मी जेव्हा उत्तर सोडवून देते तेव्हा तुम्ही चेक करा की तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे की चुकीचं आलेलं आहे. चुकीचं आलं असेल तर कोणती पद्धत आहे ते तुम्ही लिहून पण घ्या, म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेस ते क्लिअर होईल. संख्या रेषेवर पीचा निर्देशक 4/7 आहे. पी व क्यू याच्यामध्ये अंतर म्हणजे पी क्यू हे अंतर 9/7 आहे. तर क्यूचा निर्देशक कोणता असेल? क्यूचा निर्देशक कोणता हे आपल्याला शोधायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला यांची वजाबाकी करायची असते, म्हणजे पी क्यू बरोबर 4/7 वजा क्यू. ठीक आहे. आता पी क्यू आपल्याला दिलेला आहे 9/7 बरोबर 4/7 वजा क्यू. आता आपण याला इकडे घेऊया म्हणजे आपल्याला काढता येईल. 9/7 वजा 4/7 बरोबर वजा क्यू. ठीक आहे. मग आपल्याला 9 अधिक 9 वजा 4 म्हणजे 5/7 बरोबर वजा क्यू. पण आपल्याला क्यू पाहिजे म्हणजेच क्यू बरोबर वजा 5/7. आपल्याला एक निर्देशक घ्यायचा आहे वजा 5/7. पण आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे. आता आपल्याला क्यू हा उजवीकडे आहे की डावीकडे आहे हे आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे कदाचित एका उजव्या बाजूलाही असू शकतो किंवा डाव्या बाजूलाही असू शकतो. त्यामुळे आपण ह्या उदाहरणामध्ये एकदा वजाबाकी करणार आहोत आणि एकदा बेरीज करणार आहोत. म्हणजे हे जे काही आपल्याला दिलेलं आहे यांची एकदा बेरीज पण करायची आणि यांची वजाबाकी केली तर आपल्याला 2 निर्देशक याचे भेटणार आहे. एक धन निर्देशक असेल आणि एक ऋण निर्देशक असेल. म्हणजे 9 अधिक 4 म्हणजे 13/7. 13/7 म्हणजे आपला हा एक ऑप्शन म्हणजे एक ऋण निर्देशक मिळाला आणि एक धन निर्देशक मिळाला. जेव्हा आपल्याला एकच पर्याय निवडायचा असेल त्यावेळेस आपल्याला वजाबाकी करणं गरजेचं आहे. पण जर आपल्याला 2 निर्देशक शोधायला सांगितलेले असतील तर आपण एकदा वजाबाकी आणि एकदा बेरीज अशा प्रकारच्या पद्धतीने सुद्धा आपण 2 निर्देशक शोधू शकतो. ठीक आहे. क्लिअर आहे सर्वांना? जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. सर्वात मेन म्हणजे संख्या रेषा समजून घेताना सर्वांनी शून्य कुठे आहे, डावीकडे कोणत्या संख्या असतात, उजवीकडे कोणत्या संख्या असतात, त्याच्यानंतर निर्देशक कसे शोधायचे, लगेच संख्या रेषा बघून संख्या रेषा जेव्हा तुमच्या समोर येते त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये जरी 2 निर्देशक किंवा एक जरी निर्देशक दिलेला असेल, बहुतेक वेळा 2 निर्देशक दिलेलेच असतात, एकच निर्देशक देत नाही. त्याच्यानुसार तुम्हाला बाकीचे सगळे निर्देशक शोधता येतात. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की त्याचं आधी लहान रूप करता येत आहे का ते एकदा चेक करायचं. कधी कधी लहान रूप दिलेलं असतं त्याचा सममूल्य अपूर्णांक सुद्धा आपल्याला शोधता आलं पाहिजे. तुम्हाला सममूल्य अपूर्णांक झालेला असेल तर ते सुद्धा तुम्हाला काढता आले पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला बरेचसे गणित सोडवावे लागतील. तर पुढचं खालीलपैकी अचूक पर्याय कोणते? चला 43/40 ही परिमेय संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. आता प्रत्येक वेळेस संख्या रेषा काढायची काही गरज नाही. आपल्याला फक्त डोक्यात आतापर्यंत व्हायलाच पाहिजे की 43/40 ही जी संख्या आहे ती धन आहे की ऋण आहे हे सर्वात पहिल्यांदी. आता सर्वांनाच धन ऋण या संख्या पण समजायला. आता 43/40 धन संख्या आहे आणि धन संख्या ही नेहमी शून्याच्या उजवीकडे येते, डावीकडे येत नाही. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. दुसरं -17/19. आता मी तुम्हाला सांगितलंय की जरीही ह्या दोन्हीही वजा ऋण चिन्ह जरी असेल तरी ऋण हे धन होणार आहे नंतर. त्यामुळे -17 ऋण 17 ऋण 19 ही जी संख्या आहे ही धन संख्या आहे, ही ऋण संख्या नाही. मग जर ही धन संख्या असेल तर ही शून्याच्या उजवीकडे येणार आहे की डावीकडे येणार आहे? ऑब्विसली ही संख्या उजवीकडेच येणार आहे. त्यामुळे उजवीकडे हा ऑप्शन ऑलरेडी आपला आहे. म्हणजे आपल्याला एक अचूक पर्याय आपल्याला 2 निवडायचे. एक तर आपल्याला मिळालेला आहे. जर इथे 2 पर्याय नसते एकच पर्याय निवडायला लागला असता तर आपल्याला जेव्हा पहिलं उत्तर सापडत आपल्याला पुढचे पर्याय वाचायची गरज नसती पडली. आपण एक उत्तर शोधून लगेचच पुढे गेलो असतो. तर आपल्याला 2 अचूक पर्याय शोधायचे. त्यामुळे आपण पुढचा पण पर्याय बघणं गरजेचं आहे. 27/19 ही परिमेय संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे येते. येस बरोबर.
कारण की 27/29 ही जी संख्या जर तर ही धन आहे की ऋण आहे, तर ही धन संख्या आहे आणि ही संख्या उजवीकडे ऑप्शन बरोबर आहे. आता खालचा ऑप्शन काही गरज नाही, पण चला आपली एक चर्चा चालू आहे तर आपण हा बघून घेऊया. -8/3 आणि 3/7 या संख्या रेषेवर एकाच बाजूला येतात. आता -3/60/3 ही जी संख्या आहे, जर तुम्ही बघितली तर ही ऋण संख्या आहे. म्हणजे ही संख्या डाव्या बाजूला येणार आहे, उजव्या बाजूला डावीकडे. आणि 3/7 ही संख्या उजवीकडे येणार आहे. मग ते एकाच बाजूला येतील की विरुद्ध बाजूला येतील? ते विरुद्ध बाजूला येणार आहेत. एका बाजूला येऊ शकत नाही त्या संख्या, कारण की या दोन्ही विरुद्ध संख्या आहेत. त्यामुळे त्या परस्पर विरुद्ध बाजूलाच येणार आहेत. त्यामुळे हा जो ऑप्शन आहे हा सुद्धा चुकीचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला उत्तर आपलं मिळालेलं आहे. तुम्ही म्हणत असाल की मॅडम काय तेच प्रश्न येत आहेत, पण तुम्हाला खरं सांगते की हे सर्व प्रश्न तुमचे मागील वर्षात 2018 पासून तर 2025 पर्यंत आलेले प्रश्न आहेत. आणि बरेचसे प्रश्न रिपीट होत आहेत. म्हणजे फक्त थोडंसं प्रश्नांचं थोडं काहीतरी करून एखादं बदललेलं असतं, पण बहुतेक अशाच प्रकारचे अतिशय सोपे प्रश्न असतात. संख्या रेषेवरचे प्रश्न फार सोपे आहेत. त्यामुळे संख्या रेषा कोणीही बघून लगेच कोणाला जर भीती वाटत असेल की अरे हे अवघड असतात प्रश्न आणि मला नाही सोडवता येणार, तर कोणीही हे प्रश्न सोडू नका, कारण की अतिशय सोपे प्रश्न आहेत. आणि थोडासा जरी तुम्ही व्यवस्थित मन लावण्याचा अभ्यास केला तर तुम्हाला 100% याच्यामध्ये 2 किंवा 4 मार्काला प्रश्न येतात, तर ते तुम्हाला येऊ शकतात. मी जवळपास 2 ते 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये बघितले 2 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे जवळपास 4 मार्कांना प्रश्न आलेले आहेत आणि अतिशय सोपे प्रश्न आहेत. म्हणजे अंतर काढायला सांगतात किंवा अशा प्रकारचे अचूक पर्याय जे दिलेले असतात की अचूक पर्याय शोधा आणि फक्त तुम्हाला तुमचं निरीक्षण करून थोडस ते सोडवणं गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. एका संख्या रेषेवरील ई या बिंदूचा निर्देशक -3/4 आहे. तर EF हे अंतर जर 3/2 आहे तर F या बिंदूचा निर्देशक किती? चला सोडवा बरं तुम्ही. चला सोडवा आणि बघा तुमचं उत्तर काय आहे ते ऑप्शन. आणि मी जेव्हा सोडवेल तेव्हा तुमचं तोच ऑप्शन आलेला आहे का? तुम्हाला थोडासा वेळ देते, कारण की काय होईल की मीच फक्त सोडवेल आणि तुम्ही फक्त बघताय असं नको व्हायला. तर मी सोडवून देणारच आहे, पण त्यावेळेस मात्र तुम्ही चेक करायचे की तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे की चुकीचं आलेलं आहे. त्याला सोडवा. सर्वात प्रथम तर आपल्याला ज्यांना प्रथमच संख्या रेषा जर कोणी बघत असेल किंवा सोडवत असेल तर तुम्हाला निर्देशक आधी लिहून घेणं गरजेचं आहे की कोणत्या याचा निर्देशक काय दिलेला आहे. आता जर आपल्याला एकदा अंतर काढायला सांगितले म्हणजे आपल्याला माहितीये की वजाबाकी करायची, अशा प्रकारचे आपण 2-3 प्रश्न बऱ्यापैकी सोडवलेले आहेत. त्याच्यामुळे काही अवघड नाहीये, फार सोपं आहे. फक्त वजाबाकी बरोबर करता आली पाहिजे अपूर्णांकाची. आपल्याला अपूर्णांकाची वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार हे जर प्रश्न आले तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला इझिली सोडवता येतात. तर झालं असेल बहुतेक सगळ्यांचं. आता चेक करायचं सगळ्यांनी की तुमचं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. तर ही या बिंदूचा निर्देशक त्यांनी दिलेला आहे -3/4. EF हे अंतर 3/2 आहे. आणि आपल्याला या बिंदूचा निर्देशक काढायचा आहे. आपण आता अशा प्रकारचे गणित बहुतेक सोडवलेले आहेत. म्हणजे EF बरोबर -3/4 आणि आपला वजा F. आणि आपल्याला EF त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. EF च्या जागी मला वाटतं आपण डायरेक्ट लिहून टाकते 3/2. अशा प्रकारचं समीकरण आपल्याला भेटतंय. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं. आता आपण काय करणार आहे, F ला इथेच ठेवणार आहे. फक्त ह्या 3/4 ला आपण इकडे घेऊया. म्हणजे 3/2 इकडे ऋण आहे, म्हणजे इकडे आल्यानंतर ते धन होणार आहे. म्हणजे अधिक 3/4 बरोबर वजा F. हे आपण सोडवणार आहे. हे गणित अशा प्रकारचे तुम्हाला सर्वांना सोडवता येत असतील. सर्वांनी सोडवायचे. आता आपण एकतर याचा तिरकस गुणाकार करू शकतो किंवा याचा तुम्ही लसावी वगैरे काढू शकतो, करू शकता. तर 3×4 = 12 अधिक 3×2 = 6 4×8 बरोबर वजा F. ठीक आहे. आता 12 अधिक 6 18/8 बरोबर वजा F. पण वजा 18/8. आता याचं उत्तर आपल्याला F बरोबर काय येणार आहे की -18/8.
असं उत्तर डायरेक्टली कुठे दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपण याला सोपं करून घेणार आहे, थोडंसं लहान स्वरूप त्याचं करणार आहे. त्याचं लहान स्वरूप काय येणार आहे बघा बरं. याला जर आपण 2 आणि भाग दिला म्हणजे -9/4. कुठे आहे का ऑप्शन -9/4? तिसरा ऑप्शन आहे आपला आणि आपलं उत्तर आलेलं आहे. फक्त हे ऋण किंवा धन तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी ते कन्फ्युज सुद्धा करतात आपल्याला. याच्यामध्ये ठीक आहे की 9/4 आपला ऑप्शन आहे आणि दिलेले, पण जर धन आणि ऋण दोन्ही ऑप्शन असतील तर तिथे कन्फ्युजन करायचं नाहीये, तिथे मात्र योग्य प्रकारे सोडवायचं. आलं का सर्वांचं हेच उत्तर? चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढील संख्या रेषेचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा. आता एक संख्या रेषा तुम्हाला दिलेली आहे. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही डायरेक्ट आपण जाऊया प्रत्येक संख्या रेषा समजून तुम्हाला बऱ्यापैकी निर्देशक शोधता येत असतील असं मी गृहीत धरते, त्यामुळे आपण डायरेक्ट उदाहरण सोडून घेऊया. तर आपल्याला वेळ पण कमी राहिला आणि बघूया किती छान पटापट अजून उदाहरण सोडून झालं तुमची थोडी रिव्हिजन. खालीलपैकी कोणत्या बिंदूचा निर्देशक -1 आहे? बघा बरं, -1 कुठे दिसतंय का? नाही मॅडम, चुकीचा आहे हा प्रश्न. नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलंय की डायरेक्ट कुठे दिलेलं नसतं, त्यामुळे आपण नीट ऑब्झर्व. आपल्याला माहित असलं पाहिजे की ऋण 1 आहे म्हणजे ह्या संख्या रेषेच्या डावीकडे असणार आहे. डावीकडे जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर हा -6/6 म्हणजेच काय झाला -1 म्हणजेच आपलं उत्तर आहे 8. ओके, पुढचा. ज्या बिंदूचे निर्देशक विरुद्ध संख्या येतात त्या बिंदूंच्या जोड्यांपैकी 2 अयोग्य जोड्या ओळखा. आता तुम्हाला ज्या बिंदूचे निर्देशक विरुद्ध संख्या येतात, विरुद्ध संख्या म्हणजे काय की -1 +1 म्हणजे ऋण 1 धन 1 किंवा ऋण 2 धन 2. जरी तुम्हाला हे चिन्ह नसेल दिलं तरी सुद्धा तुम्हाला हे जरी असेल असं सुद्धा चालू शकतं. तर अशा प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला शोधायचे आहेत. आपण एकदा शोधूया की सी व आर. आता बघूया कोणते ऑप्शन. सी आणि हा आहे आर. आता आर चा निर्देशक ऋण 1 आहे आणि सी चा धन 1 आहे, म्हणजे ही विरुद्ध जोडी आहे का? येस. आपल्याला पहिलं 1 मिळालेलं आहे, तर आपल्याला 2 जोड्या शोधायच्या. आपण शोधूया. एक तर आपल्याला भेटलेली आहे. दुसरी पी व बी. आता पी बघूयात आपण. पी चा निर्देशक आहे ऋण 1/3 आणि पी चा निर्देशक आहे 4/6. आता याला जर आपण लहान सोपं रूप दिलं तर 2/3 हा ऑप्शन येणार आहे, पण -1/3 आणि 2/3 ही जोडी होऊ शकत नाही, त्यामुळे हे होणार नाही. तिसरं टी व ई. टी आणि ई. इकडे ऋण 5/3 आणि धन 5/3. येस, आपल्याला दुसरी सुद्धा जोडी मिळालेली आहे, म्हणजे ह्या विरुद्ध संख्या आहेत. बघा, ही 5/3च आहे, ही पण 5/3 आहे, पण ही धन 5/3 आहे आणि ही ऋण 5/3 आहे. त्यामुळे ह्या ज्या जोड्या आहेत ह्या विरुद्ध जोड्या आहेत, यांना विरुद्ध संख्या असं आपण म्हणतो. त्याच्यामुळे अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेला कन्फ्युज करणारा येऊ शकतो. चल पुढे जाऊया. ओके, आता आपल्याला अजून एक संख्या रेषा दिलेली आहे. वरील संख्या रेषेवर पी चा निर्देशक -3/4 असेल व आणि पी वाय हे अंतर 3 असेल. आता अशा प्रकारचे आपण खूप गणित सोडवले, पण तरीही आता आलेले आहेत परीक्षेला तर छान आहे की आपल्याला एक समाधान आहे. खूप सोपे प्रश्न असतात परीक्षेला. संख्या रेषा अतिशय सोपी आहे, त्यामुळे पटापट सगळ्यांनी तर सोडवायचे. चला पटापट. चला, तर पी चा निर्देशक किती आहे -3/4 आणि पी वाय अंतर जे दिलेलं आहे ते 3 दिलेलं आहे. मग आपण डायरेक्ट याचं समीकरण लिहिते. पी वाय म्हणजे 3. पी चा निर्देशक आहे ऋण 3/4 आणि आपल्याला वाय काढायचं आहे, त्याची वजाबाकी म्हणून आपण ते वाय लिहू शकतो. ठीक आहे, आता आपण वजा वायला असंच ठेवणार आहे.
मग 3 अधिक 3/4 कोणाकोणाचं उत्तर आलं वजा 15/4 वजा 15/4 कोणाकोणाचं उत्तर आलं पण ऑप्शन मध्ये वजा 15/4 हा नाही आय थिंक ऑप्शन मध्ये काहीतरी द्यायचं राहून गेलं असेल ठीक आहे चला नेक्स्ट टाइम बघूयात आपण हा प्रश्न जर क्लिअर असेल तर तुम्हाला बरोबर टाकून देईल पण आपलं उत्तर आहे वजा 15/4 ओके चला पुढचा प्रश्न बघूया वरील संख्या रेषेवर वजा 9/21 निर्देशक असणारा बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे चला सोडवा बरं सर्वांनी पटापट पटापट वजा 9/21 निर्देशक असणारा बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे एल व एन आता सर्वात प्रथम तर 9/21 याला आपण एक सोपं रूप देऊन घेऊया आपल्याला माहिती आहे 9 आणि 21 त्या तिन्ही संख्या 3च्या पाड्यामध्ये येतात ओके आता आपण शून्यापासून 1 पर्यंत जर रेषा मोजल्या किती येतात बघूयात आपण 1 2 3 4 5 6 आणि 7 7 आहे आणि आपल्याला एक निर्देशक मिळालेला आहे वजा 3/7 म्हणजे हे जे निर्देशक आहेत ते आपल्याला कसे काढायचे हे सुद्धा तुम्हाला इथून समजून जाईल तुम्हाला असं वाटत असेल मॅडम इकडे तर निर्देशकच दिलेले नाहीयेत आणि मग हे कसं सोडवणार आपण तर आपल्याला एक निर्देशक माहिती एका संख्या रेषेवर हा निर्देशक आहे 9/21 आणि पुढचा निर्देशक आहे वजा 3/7 आपण त्याचं लहानात लहान रूप काढलेलं आहे म्हणजे हा जो असेल हा वजा 1/7 असेल हा वजा 2/7 असेल हा वजा 3/7 असेल हा वजा 4/7 हा वजा 5/7 हा वजा 6/7 आणि हा वजा 7/7 7/7 म्हणजेच ऋण 1 म्हणजे बरोबर आले का आपलं उत्तर येस त्याचप्रमाणे इकडे सुद्धा 1/7 धन 1/7 येणार इकडे 2/7 येणार इकडे 3/7 आणि आपण 1 म्हणजेच 7/7 बरोबर आपल्या इथपर्यंत आपण आलेलो आहोत वरील संख्या रेषेवर वजा 3/7 हा निर्देशक असणारा बिंदू म्हणजे कोणता हे बघा हा एन हा कोणत्या दोन बिंदूच्या दरम्यान आहे तर के आणि एम दिसते का आहे कोणत्या अक्षराचा एम व के येस आपलं उत्तर आलेलं आहे एम व के तर बऱ्यापैकी सगळ्याच कन्सेप्ट मी क्लिअर करण्याचा तुमचा प्रयत्न केलेला आहे जेवढ्या काही मागील वर्षांमध्ये जेवढे काही प्रश्न आलेले होते आपण सविस्तरपणे क्लिअर मी तुम्हाला सगळे आयडियाज केलेले आहेत तर अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर मी संपवते धन्यवाद तुम्हाला कोणत्याही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता त्याचे उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईन ओके थँक्यू